नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणींना 11वा हप्ता मे महिन्याचा हप्ता या तारीखला मिळणार आहे. फिक्स आली आहे. कोणत्या तारखेला तुम्हाला पैसे भेटणार आहेत? सगळ्यात मोठी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. बऱ्याचशा बहिणींना आतुरता लागलेली या ठिकाणी की मेचा 11वा हप्ता हा कधी मिळणार आहे. आतापर्यंत लाडक्या बहिणींना 10 हप्ते भेटलेले आहे. तर आता प्रतीक्षा आहे ती म्हणजेच की 11वा हप्ता. पुढचा हप्ता आम्हाला कधी भेटणार? लवकरात लवकर याची तारीख सांगा. त्यांच्याबद्दल ताईंना तुम्हाला मोठी गोष्ट सांगणार आहे की म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बहिणींनो. कोणत्या तारखेला 11वा हप्ता या ठिकाणी मिळणार आहे? कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तुम्हाला 10वा हप्ता मिळाला का? म्हणजेच की तुम्हाला 10वा हप्ता मिळाला का व 11वा हप्ता केव्हा मिळणार मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या मध्ये सांगणार आहे. तुम्हाला आतापर्यंत 10 हप्ते भेटलेले आहेत का? एकदा तर कमेंट करून बॉक्स करून नक्की सांगा. लाडक्या बहिणींनो, एक मोठी बातमी समोर आली आहे की 11वा हप्ता वाटपाची तारीख नेमकी काय असणार आहे? कोणत्या तारखेला हे वाटप होऊ शकतो? या कोणत्या तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्याचबरोबर 11वा हप्ता कोणाकोणाला भेटणार आहे? अशा कोणत्या बहिणी आहेत की ज्यांना 11वा हप्ता भेटणार आहे? कोणत्या बहिणींना 11वा हप्ता भेटणार नाही आहे? या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. एप्रिल महिना गेलाय, मग आता आम्हाला 2100 रुपये कधी भेटणार आहे? जवळपास निवडणुका होऊन 2 ते 3 महिने उलटून गेले. 4 महिने संपले आहेत. तर आम्हाला 2100 रुपये का भेटत नाही? आम्हाला 2100 रुपये पुढचा हप्ता मिळेल का? 1500 रुपये मिळणार का? की 2100 रुपये मिळणार? आम्हाला सरकारने या ठिकाणी आश्वासन दिलं होतं की मतदान जर केलं, आम्हाला वोटिंग जर केलं तर 2100 रुपये सरसकट देऊ. तर आता 2100 रुपये मिळणार लाडक्या बहिणींना की 1500 रुपये मिळणार? हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत. म्हणजेच की मे महिन्याचा हप्ता कधी भेटणार आहे? कोणती तारीख फिक्स असणार आहे? सगळ्यात गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. शेवटपर्यंत बघायला विसरू नका. सुरुवात करूया. नेमकी काय काय बातमी आली आहे तुम्हाला सांगणार आहे. डायरेक्ट आता तुम्हाला तारखा दाखवत आहे बघा. लाडक्या बहिणींनो, फास्ट स्वरूपात म्हणजेच की व्हिडिओ माझे चॅनलला पाहायला मिळेल. सर्वात अगोदर जो व्हिडिओ आहे तो माझ्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळणार आहे. मे महिन्याच्या तारखांमध्ये या ठिकाणी वितरण होऊ शकतं. तुम्हाला आतापर्यंत जर बघितलं गेलं तर एक मोठ्या इव्हेंटलाच, मोठ्या सणालाच या ठिकाणी म्हणजेच की लाडक्या बहिणींना पैसे हे अनुदान हे त्यांचं मिळालेलं आहे, हप्ता मिळालेला आहे. रक्षाबंधनला झालं गेलं तर भाऊबीजला झालं किंवा महिला दिनाच्या दिवशी झालं किंवा अशा वेगवेगळ्या कारणानुसार 15 ऑगस्टला या 26 जानेवारीला झालं. अशा वेगवेगळ्या कारणानुसारच झालं. तर काय होत त्यावेळेस वितरण चालू झालं होतं. मग मे महिन्याचं वितरण कधी होऊ शकतं? तारखा या ठिकाणी तुम्हाला मी सांगणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. लाडक्या बहिणींना पैसे कधी भेटणार आहे? चला तर या ठिकाणी मे महिना सुरू करूया. म्हणजेच की 10वा हप्ता ऑलरेडी तुमच्या अकाउंटला आलेला आहे. बऱ्याचशा बहिणींना भेटलेले नाहीत, पण तुम्हाला मी सांगते की सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की 11 मे बघा. आज 11 मे या ठिकाणी 4 दिवसांमध्ये बघा 11 मे असणार आहे. तर 11 मेला मदर्स डे आहे. मदर्स डे म्हणजेच की मातृदिन. आपण पाहतो की मदर्स डेच्या दिवशी या ठिकाणी वितरण होऊ शकतं का? 11वा हप्ता हा म्हणजेच की 11 मे एक मोठी तारीख या ठिकाणी समोर आली आहे. 11 मे मदर्स डे बघायला आहे की लाडकी बहीण योजना कोणत्या संदर्भात? महिलांच्या संदर्भात आहे. जसं की रक्षाबंधन झालं, भाऊबीज झालं, महिला दिन झाला, वेगवेगळ्या वितरण झालेलं आहे. तर की बघा मदर्स डेला लाडकी बहीणला हा किंवा 12 मे या ठिकाणी गौतम बुद्ध म्हणजेच की भगवान गौतम बुद्ध पौर्णिमा या ठिकाणी असणार आहे. तर या दिवशी पण वितरण होऊ शकतं का? या 2 तारखा जवळपास 11 आणि 12 या तारखा तुम्हाला लाडक्या बहिणींना मदर्स डेला म्हणजेच की लाडक्या बहिणींना मातृदिना म्हणून शकते. या दिवशी तुम्हाला हे गिफ्ट भेटायला पाहिजे का? गिफ्ट म्हणजेच की काय? 11वा हप्ता, महिन्याचा हप्ता तुम्हाला या ठिकाणी दिवशी भेटावा का? 11 मेला भेटावा का? बऱ्याचशा ताईंना या ठिकाणी उत्सुकता लागली आहे. तुम्हाला काय वाटतं? एकदा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
11 मेला हप्ता भेटायला पाहिजे का? कारण की आपण आज जर मागणी केली लाडक्या बहिणींना, बघा मागच्या वेळेस बऱ्याचशा वेळेस बघितलं म्हणजेच की कोणी आपण सगळ्यांनी मिळून असं नाही की मी म्हणते म्हणून सर्वांना मिळणार. सरकारकडे जर या ठिकाणी पाठपुरावा केला तर सरकार नक्कीच या ठिकाणी काही ना काही करतंच, म्हणजेच की ॲक्शन घेतं. 11 मेला मदर्स डे आहे, तर मदर्स डेला त्या दिवसांमध्ये तुम्हाला म्हणजेच की मे महिन्याचा जो 11वा हप्ता आहे त्या दिवशी मिळू शकतो. 12 मे पण सांगितलंय. 15 मे बघा, मेला आहे की कुटुंब दिन. कुटुंब दिन 15 मेला आहे कुटुंब दिन. या ठिकाणी मिळू शकतं का? जागतिक कुटुंब दिन या ठिकाणी आहे 15 मेला. 15 मेला एक महत्त्वाचा महिन्याचा मधला दिवस आहे. 15 मेच्या दिवशी या ठिकाणी वितरण होऊ शकतं का? त्यानंतर आहे 24 मे. 24 मेला आहे की दिन म्हणजेच की ब्रदर डे खूप महत्त्वाचं आहे. आतापर्यंत लाडक्या बहिणीला काय केलं त्यांनी? गिफ्ट दिलंय. भाऊबीजला असेल, रक्षाबंधनला असेल, महिला दिन असेल, आता ब्रदर्स डे पण आहे. स्वतः भाऊ आहे म्हणून मुख्यमंत्री साहेब असतील, उपमुख्यमंत्री साहेब असतील, हे ब्रदर्स आहेत बरोबर. तर भावाचा दिवस आहे, तर 24 मेला याची शक्यता खूप जास्त आहे की लाडक्या बहिणींना ब्रदर्स डेला म्हणजेच की महत्त्वाची गोष्ट आहे की या आठवड्यामध्ये शेवटच्या म्हणजेच की महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये या ठिकाणी आलेला पाहिजेच की ब्रदर्स डेला हे तुम्हाला पैसे मिळू शकतात का? मिळू शकतात. 26 मे जर त्या तारखेला झालं तर झालं नाही तर 26 मेला सोमवार आहे. या सोमवारच्या दिवशी वितरण होऊ शकतं, कारण की या ठिकाणी महिन्याला शेवटचा सोमवार आहे 26 मेला, तर या दिवशी वितरण होऊ शकतं. धन्यवाद.